नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर अवेलेबल नाही, ते येण्यासाठी काही दिवस लागतील. तोपर्यंत तुम्ही आपली जर टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची असेल, जी की न्यू TCS पॅटर्ननुसार आहे विद्यार्थी मित्रांनो, जो की DMER फार्मासिस्ट एक्झामसाठी TCSने दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये सिलेबस वाईजच आपण काय केलेलं, जे क्वेश्चन्स आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते ॲड केलेले आहेत. तर तुम्ही वेब क्लास प्लस या साईटला सर्च करून, म्हणजेच काय, वेब क्लास प्लस तुम्हाला सर्च करायचं आहे. कशावर? गुगलवर. त्यानंतर तुम्हाला ऑर्गनायझेशन कोड मागतील, याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तो आहे JERIH. त्यावर जाऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा ऑर्गनायझेशन कोड टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक स्टोअर ऑप्शन दिसेल. काही जणांना हे स्टोअर ऑप्शन जर दिसलं नाही तर तुम्हाला तुमचा मोबाईल आडवा करायचा आहे. लगेच तुम्हाला हे स्टोअर ऑप्शन 6 नंबरला दिसून जाईल वर. ओके, त्या स्टोअर ऑप्शनवर गेल्याच्यानंतर आपली जी टेस्ट सिरीज आहे तुम्ही ती परचेस करू शकता. सध्या 25% डिस्काउंटसुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला ती स्वस्तसुद्धा पडून जाईल. आणि IMP MCQ आणि PYQ म्हणजे लास्ट इयर जे क्वेश्चन्स आहेत तेच आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि मोस्ट IMPs आपण ॲड केलेले आहेत. ओके, आज लाईव्ह लेक्चर होतं ते कॅन्सल करण्यात आलं. ओके, त्याचं कारण मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सांगितलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे रेकॉर्डेड ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की ते आहे इंडियन फार्माकोपियाबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन फार्माकोपियावर येणारे महत्त्वाचे प्रश्न बघणार. त्यानंतर नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया जी आहे याच्यावर सुद्धा आपण महत्त्वाचे क्वेश्चन कोणते ते बघणार. IP नेमकं काय करतं, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया कशासाठी महत्त्वाचे आहे, IP कशासाठी महत्त्वाचे आहे, आणि 2 अजून नवीन टर्म्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहेत. ते कोणत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, PVPI म्हणजे काय, म्हणजेच फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. त्यानंतर मटेरियो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणजे NVPI आणि PVPI हे 2 टर्मसुद्धा बघणार. यांचे कामसुद्धा बघणार आपण. हे पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात. ओके, तर लेट्स स्टार्ट. सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण इंडियन फार्माकोपिया कमिशनपासून म्हणजे IPC पासून. ओके, मग पहिला प्रश्न हा आहे की इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणजे नेमकं काय, त्याला काय काम दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ओके, आणि त्याच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ओके, कोणती मिनिस्ट्री? हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जी मिनिस्ट्री आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्या मिनिस्ट्रीनं या IPCला एक काम दिलेलं आहे. कशाचं? टाईमली पब्लिश करण्याचं. काय पब्लिश करण्याचं? तर IP म्हणजेच इंडियन फार्माकोपिया. ओके, मग पहिला प्रश्न तुमचा इथं कन्फर्म झाला की इंडियन फार्माकोपिया पब्लिश करण्याचं काम कोणाचं आहे? कमिशनचं. कोणतं कमिशन? इंडियन फार्माकोपिया कमिशन. ओके, मग पब्लिश कोण करतं असं जर विचारलं तर इंडियन फार्माकोपिया कमिशन कोणाच्या अंडरमध्ये IPC पब्लिश करतं? तर ती मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, दुसरं याच्याबद्दलचं आपल्याला काय बघायचं आहे महत्त्वाचं, की IPCबद्दल थोडीशी माहिती आपण आता इथं बघूया. ती महत्त्वाची IPC आपण माहिती जी आहे तर ती याच्यामध्ये बघू शकतो. अबाउट असमध्ये गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अबाउट IPC, फॉर्मेशन ऑफ IPCमध्ये आपल्याला जायचं आहे. बघा, फॉर्मेशन ऑफ IPCमध्ये 1-2 क्वेश्चन आपले क्लिअर होतील. काय आहे फॉर्मेशन ऑफ IPCमध्ये? तर इथं दिलेलं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे बघा. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया क्रिएटेड अ सेपरेट डेडिकेटेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन. मग हे IPC जे आहे हे कसं इन्स्टिट्यूशन आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑटोनॉमस. हे शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इन द फॉर्म ऑफ इंडियन फार्माकोपिया कमिशन म्हणजे IPC हे एक ऑटोनॉमस कमिशन आहे. ओके, इन्स्टिट्यूशन आहे टू डील विथ मॅटर रिलेटिंग टू द टाइमली पब्लिकेशन ऑफ इंडियन फार्माकोपिया. कशाच्या संदर्भात याला काम दिलेलं आहे? तर इंडियन फार्माकोपिया टाइमली पब्लिश करण्यासाठी. विच इज द ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड. जे की IP काय आहे? मग इथं तुम्हाला IPबद्दल माहिती यांनी दिली की इंडियन फार्माकोपिया काय आहे, तर इट इज अ ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड फॉर ड्रग इन्क्लुडेड देअर इन. त्याच्यामध्ये जेवढेही ड्रग दिलेले आहेत त्याच्याबद्दल जी माहिती दिलेली आहे ती ऑफिशियल बुकमध्ये दिलेली आहे. तो म्हणजे काय? तर इंडियन फार्माकोपिया. ड्रगबद्दल ऑफिशियल माहिती जी दिलेली ती कशामध्ये दिलेली आहे? इंडियन फार्माकोपियामध्ये. ओके, कशाबद्दल? स्टँडर्ड्सबद्दल. ड्रग कसा असायला पाहिजे. आता स्टँडर्ड्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. का? कारण की आपल्या देशामध्ये ड्रग इम्पोर्ट केला जातो बाहेरच्या देशातून. आपल्या देशामध्ये स्वतःच्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा केली जाते, सेलसुद्धा केला जातो, आहे की नाही. पण हा ड्रग कशा क्वालिटीचा असायला पाहिजे
मग हे पाहण्यासाठी आपल्याला रेफरन्स लागतात. ओके, म्हणजे नेमका ओरिजिनल ड्रग कसा असतो तर किंवा त्या ओरिजिनल ड्रगबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे, मग त्याची सोल्युबिलिटी वगैरे, त्याचा कलर आहे का नाही, किंवा जे महत्त्वाच्या काही ॲनालिटिकल गोष्टी आहेत ते सगळ्या कशामध्ये दिलेल्या आहेत, या इंडियन फार्माकोपियामध्ये दिलेल्या आहेत. मग इंडियन फार्माकोपिया आहे का आहे ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स फॉर ड्रग. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हे प्रश्नसुद्धा विचारू शकतात की बुवा इंडियन फार्माकोपिया नेमकं काय आहे, तर हा ऑफिशियल का आहे विद्यार्थी मित्रांनो, बुक आहे. कशासाठी विद्यार्थी मित्रांनो, बुक ऑफ स्टँडर्ड्स. ड्रग कसा असायला पाहिजे त्याचे सगळे स्टँडर्ड, त्याच्या टेस्ट वगैरे कशामध्ये दिलेले आहेत, या IP मध्ये. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारू शकतात. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला वाटेल की सर काय सांगत आहेत, पण असा विचारू शकतात की नेमका IP म्हणजे काय, याच्यामध्ये काय दिलेलं आहे. मग तुम्हाला सांगतात की बुवा ड्रग दिलेले आहेत, त्याचे युजेस दिलेले आहेत का फक्त ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स आहे, किंवा मग प्रिस्क्रायबिंग इन्फॉर्मेशन दिलेली, असे काही ऑप्शन ते टाकू शकतात. तुम्हाला हा शब्द ध्यानात ठेवायचा आहे की इंडियन फार्माकोपिया का आहे ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स फॉर ड्रग, एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हे जे स्टँडर्ड्स असतात ना, तर तुम्ही जर ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट जर बघितला ना, तर याचे 2 शेड्यूल आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय शेड्यूल? ओके, 2 शेड्यूल आहेत. शेड्यूल असतो एक फर्स्ट शेड्यूल आणि दुसरा असतो सेकंड शेड्यूल. ॲक्टला फक्त हे 2च शेड्यूल आहेत, शेड्यूल फर्स्ट आणि शेड्यूल सेकंड. तुम्ही जे शेड्यूल A, शेड्यूल B किंवा C1 किंवा शेड्यूल M, F, H, G हे सगळे जे शेड्यूल आहेत, हे शेड्यूल कशाचे आहेत, रूलचे शेड्यूल आहेत. ओके, ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्सचे शेड्यूल हे सगळे आहेत, पण ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचे फक्त 2च शेड्यूल आहेत, शेड्यूल फर्स्ट आणि शेड्यूल सेकंड. ओके, तर हे जे शेड्यूल फर्स्ट आहे ना विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळे काय दिलेले असतात, ऑफिशियल बुक दिलेले असतात. कशाचे? वेगवेगळ्या सिस्टीमचे, आहे की नाही, ऑफिशियल बुक दिलेले असतात. कशाचे? वेगवेगळ्या सिस्टीमचे. आणि जो सेकंड शेड्यूल आहे याच्यामध्ये काय दिलेलं विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड्स दिलेले असतात की ड्रग नेमका कसा असायला पाहिजे. आपल्या देशामध्ये इम्पोर्ट करण्यात येणारा स्टँडर्ड्स ऑफ इम्पोर्टेड ड्रग किंवा मॅन्युफॅक्चर ड्रग, आपल्या देशामध्ये मॅन्युफॅक्चर करण्यात येणारा, सेल करण्यात येणारा या ड्रगचे स्टँडर्ड कसे असायला पाहिजे हे कशामध्ये दिलेले आहे, सेकंड शेड्यूलमध्ये. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो सेकंड शेड्यूल काय म्हणतो की ड्रग कसा असायला पाहिजे. ओके, मग हा कसा असायला पाहिजे हे सिद्ध कोण करू शकतं, तर इंडियन फार्माकोपियामध्ये वेगवेगळ्या, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल टॅब्लेट आहे, या पॅरासिटामॉल टॅब्लेटबद्दल सगळे स्टँडर्ड्स काय आहेत दिलेले आहेत. मग एखादी कंपनी जर विद्यार्थी मित्रांनो जर पॅरासिटामॉल टॅब्लेट मॅन्युफॅक्चर करायचे आहे, त्याला याच्यापासून हा डोजेस फॉर्म मॅन्युफॅक्चर करायचे, तर हे जे स्टँडर्ड्स आहेत ना, हे यांना काय करावं लागतील, क्वालिफाय करावं लागतील. म्हणजे जे सेकंड शेड्यूलमध्ये स्टँडर्ड सांगितलेले आहेत ते स्टँडर्ड चे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते पूर्ण करण्यासाठीच आपल्याला इंडियन फार्माकोपिया काय केला जातो, पब्लिश केला जातो. आणि हेच यांनी इथं दिलेलं आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं हेच कनेक्शन आहे कशासोबत विद्यार्थी मित्रांनो, इंडियन फार्माकोपिया कमिशनसोबत. बघा इथं काय दिलं, इन टर्म्स ऑफ सेकंड शेड्यूल टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 सो ॲज टू स्पेसिफाय द स्टँडर्ड्स ऑफ आयडेंटिटी, प्युरिटी अँड स्ट्रेंथ ऑफ द ड्रग which is imported, manufactured for sale, stock or exhibited for sale or distributed in India. म्हणजे भारतामध्ये सेल करण्यात येणारा, स्टॉक करण्यात येणारा किंवा इम्पोर्ट करण्यात येणारा किंवा मॅन्युफॅक्चर करण्यात येणारा ड्रगची आयडेंटिटी, प्युरिटी आणि स्ट्रेन जी आहे, तर ती विद्यार्थी मित्रांनो कशी असायला पाहिजे हे कोण सांगतं, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा सेकंड शेड्यूल. पण त्याला स्पेसिफाय करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय आहे, तर हे आहे इंडियन फार्माकोपिया. ह्याच्यामध्ये वेगळे सगळ्या ड्रगचे स्टँडर्ड्स दिलेले आहेत. ओके, तर हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, द मेंडेट ऑफ द कमिशन इज टू परफॉर्म इंटरलिया फंक्शन सच ॲज रिव्हिजन अँड पब्लिकेशन ऑफ इंडियन फार्माकोपिया. बघा हे तर ते सिम्पल गोष्ट आहे. हे जे कमिशन आहे या कमिशनचं म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशनचं मेन फंक्शन काय आहे, पब्लिकेशन करणं, पब्लिश करणं काय, इंडियन फार्माकोपिया अँड नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. म्हणजेच तुमचा इथं एक अजून प्रश्न हे होईल की नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया हे कोण पब्लिश करतं, तर इंडियन फार्माकोपिया कमिशनच पब्लिश करतं. इथं दोन्ही प्रश्न तुमचे क्लिअर व्हायला पाहिजे. ओके, आता NFI नेमकं आहे काय ते हे आपण नंतर बघणार. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द कमिशन हॅज बिकम फुल्ली ऑपरेशनल फ्रॉम 1 जानेवारी 2009. ओके, ॲज अ ऑटोनॉमस बॉडी. हा प्रश्न मागच्या DMERच्या एक्झाममध्ये विचारला होता. मला वाटते DMERला की DHSला विचारला होता की इंडियन फार्माकोपिया कमिशन हे ऑटोनॉमस बॉडीमधून ऑटोनॉमस
बॉडी म्हणून कधीपासून अस्तित्वात आलं, तर ते 1 जानेवारी 2009 पासून. हे त्यांनी अगोदर चुकीचं उत्तर दिलं होतं, नंतर त्यांनी बरोबर केलं. 2009 पासून काय आहे विद्यार्थी मित्रांनो, इंडियन फार्माकोपिया कमिशन ॲज अ ऑटोनॉमस बॉडी म्हणून काय करतं, काम करतं. आणि तिचं काम काय आहे, तर इंडियन फार्माकोपिया पब्लिश करणं ॲज वेल ॲज नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया हे सुद्धा पब्लिश करणं. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो द सेक्रेटरी आहे कोणाचा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा, तो चेअरपर्सन म्हणून ॲक्ट होतो या IPCचा. मग तुम्हाला जर प्रश्न पेपरमध्ये आला की IPCचा चेअरपर्सन कोण, ओके, चेअरपर्सन कोण आहे, इंडियन फार्माकोपिया कमिशनचा चेअरपर्सन कोण आहे खालीलपैकी, मग तुम्हाला तिथं 4 ऑप्शन आहेत. एक म्हणजे काय, डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, डायरेक्टर ऑफ ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्यानंतर सेक्रेटरी कोणाचा सेक्रेटरी, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा सेक्रेटरी, आणि त्याच्यानंतर एक दिलं तुम्हाला डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन CDSCO फॉर एक्झाम्पल. असे 4 ऑप्शन दिले. तर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, जो सेक्रेटरी आहे कोणाचा विद्यार्थी मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांचा जो सेक्रेटरी आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा सेक्रेटरी, तोच ॲज अ चेअरपर्सन म्हणून ॲक्ट होतो. मेन व्यक्ती चेअरपर्सन कोणाचा, इंडियन फार्माकोपिया कमिशनचा. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, द सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर इज द चेअरपर्सन अँड चेअरमॅन सायंटिफिक बॉडी इज द को चेअरमॅन ऑफ द कमिशन. म्हणजेच काय, याच्यामध्ये वेगवेगळ्या बॉडी असतात IPCमध्ये, ते आपण नंतर बघणार. तर त्याच्यातली जी सायंटिफिक बॉडी आहे ना, सायंटिफिक बॉडी, तर याचा जो कोण आहे, चेअरमॅन आहे, या सायंटिफिक बॉडीचा जो चेअरमॅन आहे, या IPCच्या सायंटिफिक बॉडीचा जो चेअरमॅन आहे, हा को चेअरमॅन ॲक्ट होतो कमिशनचा. कोणाचा, को चेअरमॅन कमिशनचा. को चेअरमॅन ॲक्ट होतो कमिशनचा. 2 गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मेन चेअरमॅन कोण आहे, चेअरमॅन कोणाचा, या IPCचा चेअरमॅन कोण आहे, तर सेक्रेटरी. कोणाचा सेक्रेटरी, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे त्याचा जो सेक्रेटरी आहे, तो IPCचा कोण आहे, चेअरमॅन. आणि को चेअरमॅन कोण आहे, तर हे जे IPCचं आहे ना, याच्यामध्ये वेगवेगळ्या बॉडी असतात, त्याच्यापैकी एक सायंटिफिक बॉडी असते. कोणती, सायंटिफिक बॉडी. या सायंटिफिक बॉडीचा जो चेअरमॅन आहे, तर हा चेअरमॅन या IPCचा को चेअरमॅन असतो. को चेअरमॅन. ओके. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण महत्त्वाचं बघणार आहे कशाबद्दल, IPCचं फॉर्मेशन आपण आता बघितलं आत्ता. त्यानंतर अबाउट IPCमध्ये फॉर्मेशन ऑफ IPC आपण आत्ताच बघितलं. ओके. हे आत्ता आपण डिस्कस केलं. यानंतर आपण बघणार आहे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसमध्ये काय आहे, इंडियन फार्माकोपिया आहे. हा जो इंडियन फार्माकोपिया खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर गेल्याच्यानंतर अबाउट IP येऊन जाईल, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. अबाउट IPवर गेल्याच्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत ते याच्यामध्ये आहेत. आता बघा काय आहे, अबाउट IP यांनी दिलेलं आहे. बघा काय, इंडियन फार्माकोपिया इज पब्लिश्ड बाय इंडियन फार्माकोपिया कमिशन. आपलं अगोदरच झाले. ऑन द बिहाफ ऑफ मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. हे मी तुम्हाला सांगितलं आहे की बुवा फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे आहे याच्या बिहाफवर इंडियन फार्माकोपिया कमिशन काय पब्लिश करतं, इंडियन फार्माकोपिया. ओके. त्यानंतर इन द फुलफिलमेंट ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल 1945 देअर अंडर. कशाच्या फुलफिलमेंटसाठी, तर आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि रूल्स 1945च्या फुलफिलमेंटसाठी इंडियन फार्माकोपिया कमिशन अंडर द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर काय पब्लिश करते, इंडियन फार्माकोपिया पब्लिश करते. हे आत्ताच सांगितलं. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, IP इज रिकॉग्नाइज ॲज द ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स. हे काय आहे, ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स. हे अगोदर पण सांगितलं आपण. मॅन्युफॅक्चर ड्रग किंवा मार्केटेड जे ड्रग आहेत इंडियामध्ये त्यांच्या स्टँडर्ड्सचं माहिती सगळी त्याच्यामध्ये दिलेली जाते. ओके. याच्यामध्ये काय काय असतं असं तुम्हाला विचारू शकतात. बघा, IP कंटेन अ कलेक्शन ऑफ ऑथॉरिटेटिव्ह प्रोसिजर्स ऑफ ॲनालिसिस अँड स्पेसिफिकेशन ऑफ ड्रग्स फॉर देअर आयडेंटिटी, प्युरिटी आणि स्ट्रेंथ. बघा, आयडेंटिटी, प्युरिटी आणि स्ट्रेंथसाठी कन्फर्म करण्यासाठी ॲनालिटिकल प्रोसेस किंवा स्पेसिफिकेशन्स कशामध्ये दिलेले असतात, इंडियन फार्माकोपियामध्ये दिलेले असतात. ओके. बघा, द स्टँडर्ड्स ऑफ IP आर ऑथॉरिटेटिव्ह इन नेचर अँड आर एन्फोर्स बाय द रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इन्शुरिंग द क्वालिटी ऑफ ड्रग इन इंडिया. हे तर सिम्पल आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ड्युरिंग द क्वालिटी अश्युरन्स अँड ॲट द टाईम ऑफ डिस्प्यूट इन द कोर्ट ऑफ लॉ
द IP स्टँडर्ड्स आर लिगली ॲक्सेप्टेड. म्हणजेच कधी ड्रगबद्दल जर काही मॅटर घडले, कोर्टामध्ये जर काही केस चालू असली, तर विद्यार्थी मित्रांनो IP स्टँडर्ड्स हे लिगल धरल्या जातात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे, IPमध्ये ड्रगचे जे स्टँडर्ड दिले ते फायनल्स आहेत. असाच ड्रग भारतामध्ये लागेल एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हे लिगल आहे सगळं. आता हिस्ट्री ऑफ इंडियन फार्माकोपिया बघा. हिस्ट्री ऑफ इंडियन फार्माकोपियावर 100% प्रश्न विचारतात की पहिल्यांदा इंडियन फार्माकोपिया पब्लिश करण्याची सुरुवात कधीपासून चालू झाली किंवा त्याचा नेमकं कसं सुरुवात करण्यात आली बा. नंतर मग इंडियन फार्माकोपिया 1955 तर पहिला झाला, पण त्याच्या अगोदर नेमकं काय एरिया आहे किंवा त्याला काय बॅकग्राऊंड आहे हे सगळं तुम्हाला विचारू शकतात. बघा काय आहे, द हिस्ट्री ऑफ द IP बिगन इन द इयर 1833 when a committee of the East Indian Company dispensary recommended the publication of the pharmacopoeia and Bengal pharmacopoeia. ओके, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 1833 पासून या इंडियन फार्माकोपियाची हिस्ट्री आहे की जेव्हा ही इंडिया कंपनी आहे ना, हिची एक डिस्पेन्सरी होती, तिने रिकमेंड केलं की पब्लिश करायला पाहिजे काय, फार्माकोपिया किंवा बेंगाल फार्माकोपिया पब्लिश करायला पाहिजे. म्हणजे 1833 पासून काय आहे, हिस्ट्री आहे इंडियन फार्माकोपियाला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जनरल कॉन्स्पेक्टस ऑफ मेडिसिनल प्लांट वॉज पब्लिश इन 1844. 1844 काही मेडिसिनल प्लांट्सबद्दल जनरल कॉन्स्पेक्टर अशा नावाचं एक बुक किंवा काही पब्लिश केलं असेल त्यांनी 1844. मग तुम्हाला जर विचारलं, द जनरल कॉन्स्पेक्टस ऑफ इंडियन मेडिसिनल प्लांट वॉज पब्लिश इन 1844 आणि त्याच्यामध्ये नेमकं काय दिलं होतं, विच मेनली लिस्टेड मोस्ट ऑफ द कॉमनली यूज इंडिजिनियस रेमेडीज. म्हणजे आपल्या देशामध्ये काही जे रेमेडीज असतील डिसीज ट्रीट करण्यासाठी वगैरे रेमेडीज असतात ना, तर ते रेमेडीज कशामध्ये दिलेले होते, याच्यामध्ये जनरल कॉन्स्पेक्टस ऑफ द मेडिसिनल प्लांट्स 1844. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर दिस वॉज फॉलोड बाय IP 1868. त्याच्यानंतर 1868 विद्यार्थी मित्रांनो हे म्हणत आहेत, दिस वॉज फॉलोड बाय IP 1868 इंडियन फार्माकोपिया 1868, पण ऑफिशियल नाही ते. म्हणजे 1868 IP आलं असं त्यांचं म्हणणं आहे. बट पब्लिश कधी झालं, फर्स्ट एडिशन वगैरे, तर हे 1955 पासून चालू झालं, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, पण यांनी काय दिलं आहे याच्यानंतर, म्हणजे हिस्ट्री कशी आहे, नेमकं कसं होत गेलं, 1833, त्याच्यानंतर 1844 काय घडलं. ओके, त्याच्यानंतर मग यांनी 1868 उल्लेख केला, IP फॉलो म्हणजे IP रिलीज करण्यात आलं, पण एडिशन नाही, फक्त IP फॉलोड झालं असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. ओके, विच कवर बोथ द ड्रग ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया 1867 अँड इंडिजिनियस ड्रग यूज इन इंडिया. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, IP जे आहे हे 1868 त्याच्यामध्ये ब्रिटिश फार्माकोपियाचे जे ड्रग्स आहेत ते सुद्धा दिलेले होते आणि आपल्या इंडिजिनियस ड्रग जे आहेत इंडियामध्ये यूज होणारे ते सुद्धा त्याच्यामध्ये दिले होते. ओके, आणि ब्रिटिश फार्माकोपिया कधीचा, तर 1867. ओके, हे 1864 पहिला ब्रिटिश फार्माकोपिया रिलीज झाला हे तुम्हाला तर माहिती आहे, पण 1867 जे त्यांचं एडिशन होतं त्याच्या ड्रगची माहिती ॲज वेल ॲज आपल्या भारतामध्ये जे काही इंडिजिनियस रेमेडीज वगैरे यूज केल्या जात होत्या, तर ते IP जो आहे तो रिलीज करण्यात आला होता 1868. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. पण एडिशनबद्दल जर माहिती दिली तर ती खालची माहिती जी आहे ती तुम्हाला एक्झॅक्टली सांगायची आहे. ओके, बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याची सप्लिमेंट हे 1868 जो IP रिलीज झाला त्याची सप्लिमेंट 1869 रिलीज झाली असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1885 ब्रिटिश फार्माकोपिया वॉज मेड ऑफिशियल इन इंडिया. हा प्रश्न तुम्हाला 100% पेपरमध्ये येऊ शकतो की जो ब्रिटिश फार्माकोपिया आहे हा भारतामध्ये ऑफिशियल कधीपासून झाला, तर तो 1885 झाला, हे तुम्हाला लक्षात द्यायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी ड्रग इन्क्वायरी कमिटी होती हे तुम्ही सगळं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समध्ये शिकलेले असाल. 1927 त्या कमिटीनं सांगितलं की आपल्या भारतामध्ये इंडियन फार्माकोपिया पब्लिश करायला पाहिजे, नॅशनल फार्माकोपिया आपल्या भारताचा असायला पाहिजे. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कधी, तर भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर कसं काय हिस्ट्री आहे त्याची इंडियन फार्माकोपियाची ही आपल्याला बघायची. बघा, आफ्टर इंडिपेंडन्स द इंडियन फार्माकोपिया कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन 1948. म्हणजेच मग तुम्हाला विचारतात की बाबा इंडियन फार्माकोपिया कमिटी, IPC म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशन नाही, इथं इंडियन फार्माकोपिया कमिटी ही जी कमिटी आहे ही कधी
हे करण्यात आली कॉन्स्टिट्यूट 1948मध्ये. हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. इंडियन फार्माकोपिया कमिटी वाज कॉन्स्टिट्यूटेड इन द कधी 1948मध्ये. 47मध्ये भारत स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्याच्या नंतर 1948मध्ये इंडियन फार्माकोपिया कमिटी काय करण्यात आली, कॉन्स्टिट्यूट करण्यात आली. फॉर कशासाठी, फॉर पब्लिकेशन ऑफ IP ॲज द इट्स मेन फंक्शन. ओके, म्हणजेच काय, हे इंडियन फार्माकोपिया जे कमिशन आहे, तर हे विद्यार्थी मित्रांनो अगोदर काय होतं, इंडियन फार्माकोपिया कमिटी होतं आणि तिचं मेन फंक्शन काय होतं, तर इंडियन फार्माकोपिया काय करणं, पब्लिश करणं. ओके, त्याच्यानंतर काय, द इंडियन फार्माकोपिया एडिशन्स आर ॲज फॉलो. म्हणजेच काय, इंडियन फार्माकोपिया कमिशन नंतर कसे पब्लिश करण्यात आले, पहिलं एडिशन वगैरे कधी आलं, हे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. तर हे पेपरमध्ये 100% विचारतात. तर अडेंडम आणि सप्लिमेंट हे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात की अडेंडम कधी आलं होतं, कोणत्या एडिशनचं, त्याची सप्लिमेंट कधी आली होतं, हे सुद्धा विचारू शकतात. तर हे पण आपण आता बघणार आहोत. बघा, इंडियन फार्माकोपिया 1955ला फर्स्ट एडिशन आलं. कधी, 1955ला. आणि त्याची जी सप्लिमेंट आहे ती कधी आलेली आहे, 1960ला. कधी, 1960ला. आता तुम्ही म्हणसाल सर अडेंडम आणि सप्लिमेंट याच्यामध्ये काय फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो जवळपास सारखेच आहे, पण अडेंडममध्ये काय असतं, जर काही दुरुस्ती वगैरे जर तुम्ही केल्या असतील, या पहिलं एडिशन आहे फॉर एक्झाम्पल, या एडिशनमध्ये काही जर दुरुस्ती, एरर्स वगैरे असतील काही, ते जर केले तर हे अडेंडम येतं त्याचं. आणि सप्लिमेंट काय, त्याच्यामध्ये काही जर ॲड केलं समजा, तर त्याच्यासाठी सप्लिमेंट येत असतं. म्हणजे काही जर तुम्हाला क्लॉज त्याच्यामध्ये ॲड करायचे असतील, प्रोसेस ॲड करायची असेल, तर ती कशामध्ये येतं, ती येतं विद्यार्थी मित्रांनो सप्लिमेंटमध्ये. आणि अडेंडममध्ये जे एरर्स वगैरे आहेत किंवा दुरुस्ती वगैरे आहे ते अडेंडममध्ये येत असतं. तर ते जवळपास सारखंच असतं, हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. इंडियन फार्माकोपिया पहिला कधी आला होता, 1955ला. आणि त्याची सप्लिमेंट कधी आली होती, 1960ला. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. दुसरा इंडियन फार्माकोपिया कधी आला होता, 1966ला. कधी, 1966ला. आणि त्याची जी सप्लिमेंट कधी आली होती, 1975ला. तिसरा इंडियन फार्माकोपिया कधी आला होता, 1985ला. ही एकदम ऑफिशियल माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याची जी काय आहे, अडेंडम आहे, अडेंडम, त्याचे अडेंडम कधी आलेले आहेत, 1989मध्ये आणि 1991मध्ये. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो इंडियन फार्माकोपिया आहे त्याचं 4th एडिशन कधी आलं, तर 1996ला. आणि त्याची अडेंडम कधी आली, 2000. त्याच्यानंतर व्हेटरनरीची सप्लिमेंट पण 2000मध्ये आली. त्यानंतर दुसरी अडेंडम त्याची 2002मध्ये आली. तिसरी अडेंडमेंट त्याची 2005मध्ये आली. म्हणजे 1996चा जो चौथा इंडियन फार्माकोपिया होता 4th, त्याला 2002ची अडेंडम आहे, 2000, 2002 आणि 2005ची अडेंडम आणि एक 2000ची व्हेटरनरी सप्लिमेंटसुद्धा आहे त्याला. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की ज्याच्यामध्ये व्हेटरनरी जे ड्रग असतात त्याची माहिती दिलेली असतं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे 5th एडिशन 2007ला. त्याची अडेंडम 2008मध्ये. 6th एडिशन आलं 2010मध्ये, ज्याच्यामुळे पहिल्यांदाच DVD फॉर्ममध्ये सुद्धा इंडियन फार्माकोपिया होता. म्हणजे इंडियन फार्माकोपियाचे जे ड्रगची सगळी माहिती आहे ते एकदम DVD कॅसेटच्या फॉर्ममध्ये सुद्धा त्यांनी दिलेली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचा अडेंडम कधी आला, 2012मध्ये. मग तुम्हाला विचारू शकतात की बाबा पहिल्यांदाच इंडियन फार्माकोपियाचं कोणतं एडिशन DVDच्या फॉर्ममध्ये आलं होतं, तर ते आहे 6th एडिशन, जे की 2000 कधीला आलं होतं विद्यार्थी मित्रांनो, 2010ला. कितवं, 6वं. त्याची अडेंडम कधी आली होती, 2012ला. ओके, त्यानंतर 7वं एडिशन कधी आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 2014ला. ओके, आणि त्याचे अडेंडम आले 2015ला आणि 2016ला. त्यानंतर इंडियन फार्माकोपियाचं 8वं एडिशन कधी आलं, 2018ला. आणि 9th एडिशन जे की सध्याचं करंट एडिशन आहे ते कधी आलेली आहे, 2022ला. आणि याची अडेंडम 2024मध्ये आलेली आहे. अडेंडम कधी आलेली, 2024मध्ये. ओके, मग तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे कसं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 काय आहेत इंडियन फार्माकोपियात आत्तापर्यंत पब्लिश झालेले. 1955, त्यानंतर 1966, त्यानंतर 1996, त्यानंतर 7, 10, 14, 18, 22. ओके, तर असे काय आहेत त्याचे इंडियन फार्माकोपियाचे पब्लिकेशन्स आहेत. ओके, 55, 66, 85, 96, 7, 10, 14, 18 आणि 22. ओके, लेटेस्ट कोणता आहे, 9th आहे, 9वं. आणि याची अडेंडम कधी आलेली आहे, हा 2022चा आहे. याची अडेंडम कधी आलेली आहे, 2024ला.
ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, हे झालं विद्यार्थी मित्रांनो कशाबद्दल, इंडियन फार्माकोपियाबद्दल. त्याच्यानंतर जायचं आहे तुम्हाला या प्रॉडक्ट अँड सर्व्हिसमध्ये नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियावर. ओके, आणि नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियावर गेल्याच्यानंतर जायचं आहे NFIमध्ये. या NFIमध्ये काय आहे, 2021ची NFI लेटेस्ट आहे. आणि ही NFI म्हणजे नेमकी काय असतं विद्यार्थी मित्रांनो, जसं ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड काय आहे इंडियन फार्माकोपिया, तसं नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया काय आहे, तर ते आता मी तुम्हाला सांगतो. वेट अ मिनिट. नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया काय आहे, तर बघा, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया काय असतं. द नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया इज इसेन्शियली मीन्ड फॉर द गायडन्स ऑफ द मेंबर्स ऑफ मेडिकल, फार्मास्युटिकल प्रोफेशन, मेडिकल स्टुडंट, नर्सेस अँड फार्मासिस्ट वर्किंग इन हॉस्पिटल, डिस्पेन्सरीज अँड इन सेल इस्टॅब्लिशमेंट. म्हणजेच काय, जे मेंबर्स आहेत, व्यक्ती आहेत, मेडिकल फील्डशी रिलेटेड, फार्मास्युटिकल फील्डशी रिलेटेड, मेडिकल स्टुडंट असो, नर्सेस असो, फार्मासिस्ट असो, जे की वर्किंग करतात हॉस्पिटलमध्ये, डिस्पेन्सरीमध्ये किंवा सेल इस्टॅब्लिशमेंटमध्ये, त्यांच्या गायडन्ससाठी हे नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया काय केलं जातं, रिलीज केलं जातं. आणि याच्यामध्ये काय असतं, ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशन असते की सध्या कोणत्या ड्रगच्या ट्रीटमेंटमध्ये, कोणत्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये कोणते ड्रग सध्या यूज करत आहेत, आहे का नाही, तर ते सगळे याच्यामध्ये दिले असतात नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियामध्ये. बघा, इन द प्रिपरेशन ऑफ धिस फॉर्म्युलरी द एक्सपर्ट ओपिनियन ऑफ द मेडिकल प्रॅक्टिशनर्स, टीचर्स इन द मेडिसिन, नर्सेस, फार्मसिस्ट ETC हॅज बीन ऑब्टेन. म्हणजेच काय, जे वेगवेगळे आपल्या देशामध्ये डॉक्टर्स आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा मेडिसिन म्हणजे MBBS वाल्या विद्यार्थ्यांना शिकवणारे जे टीचर्स आहेत, मेडिसिनवाले, नर्सेस किंवा फार्मसिस्ट, हे फॉर्म्युलरी बनवण्यासाठी यांचं ओपिनियन घेतलं जातं. ओके, बघा, द सिलेक्शन ऑफ ड्रग फॉर इन्क्लुजन इन द नॅशनल फॉर्म्युलरी हॅज बीन मेड टेकिंग इन टू कन्सिडरेशन द रिलेटिव्ह ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ द व्हेरियस ड्रग यूज इन करंट मेडिकल प्रॅक्टिस अँड देअर अवेलेबिलिटी इन द कंट्री. बघा, जे ड्रग सध्या करंटली कंट्रीमध्ये यूज करण्यात येतात, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज हे सगळे या नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियामध्ये त्या ड्रगला जर इंट्रोड्यूस करायचं असलं तर ते कन्सिडर केल्या जातात. ओके, दस द नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया रिप्रेझेंट अ ब्रॉड consensus of expert opinion in respect of drug and their formulations and provide the physicians with carefully selected therapeutic drug of proved effectiveness which form the basis of rational drug therapy. बघा, म्हणजेच काय, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया ही जी आहे ही कशामध्ये मदत करते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये जे फिजिशियन्स आहेत, डॉक्टर्स आहेत, यांना कोणत्याही डिसीजमध्ये कोणतेही ड्रग रॅशनल थेरपीज म्हणजे रॅशनली यूज करण्यासाठी, म्हणजे कोणताही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे किंवा एखाद्या डिसीजच्यासाठी ड्रग यूज करायचं तो दुसऱ्या डिसीजच्यासाठी यूज करण्यात येत आहे, हे इररॅशनल यूज झाले, तर असं होऊ नये. रॅशनल ड्रग थेरपी व्हायला पाहिजे, चांगला व्यवस्थित त्यांना उपचार मिळायला पाहिजे. त्याच्यासाठीच ही नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया काय करते, गायडन्स करते ॲज अ बुक म्हणून, ज्याच्यामध्ये काय दिलेले असते विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे ड्रग कोणत्या डिसीजमध्ये यूज करतात आणि यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये राहते नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियामध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया नेमकं काय आहे बघा, ही आहे ऑथॉरिटिव्ह गाईड आहे. गाईड करतं कशासाठी, प्रिस्क्राईब करण्यासाठी, डिस्पेन्सिंग करण्यासाठी आणि ॲडमिनिस्टर करण्यासाठी मेडिसिन फॉर हेल्थ केअर प्रोफेशनल्स. म्हणजे एखाद्या डॉक्टरनं कोणता ड्रग प्रिस्क्राईब करायला पाहिजे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन, त्यानंतर फार्मसिस्टलासुद्धा कोणत्या डिसीजमध्ये कोणते ड्रग्स यूज होतात तर ते माहीत करण्यासाठी सुद्धा किंवा हेल्प करते ही नॅशनल फॉर्म्युलरी. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या डिसीजसाठी कोणते ड्रग यूज होतात हेच काय दिलेले असतात, त्यांनी दिलेले असतात. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारू शकतात की इंडियन फार्माकोपिया कमिशनला हे नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया पब्लिश करण्याचं काम गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं कधीपासून दिलं, असा प्रश्न तुम्हाला विचारतात. तर हे बघा, 8 मे 2008 या तारखेला आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं या इंडियन फार्माकोपिया कमिशनला एक फंक्शन दिलं, मेंडेटरी केलं की तुम्ही नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया ही सुद्धा पब्लिश करत जा, जसं की तुम्ही इंडियन फार्माकोपिया पब्लिश करता. मग ही डेट तुम्हाला विचारू शकतं की बा असं कधीपासून मेंडेटरी केलं या इंडियन फार्माकोपियाला ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असं सांगितलं गव्हर्नमेंटने. या इंडियन फार्माकोपिया कमिशन गाझियाबादला
काय सांगितलं की तुम्हाला रेग्युलरली नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया काय करावं लागेल, पब्लिश करावं लागेल. कधीपासून 8 मे 2008 पासून ही तारीख तुम्हाला ध्यानात ठेवायची, पेपरमध्ये येऊ शकते. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे इंडियन नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया आहे ती कधी कधी रिलीज करण्यात आली हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा, फर्स्ट एडिशन जे आहे ते 1960ला. ओके. त्यानंतर सेकंड एडिशन जे नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाचं आहे ते 1966ला. थर्ड एडिशन जे आहे ते 1979ला. फोर्थ एडिशन 2011ला. फिफ्थ एडिशन 2016ला. आणि सिक्स्थ एडिशन विद्यार्थी मित्रांनो 2021ला आहे. ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. 60, 66, त्यानंतर 79, 11, 16 आणि 21मध्ये, म्हणजेच टोटल किती 6 एडिशन आहेत. मग तुम्हाला विचारू शकतात की टोटल किती एडिशन आहेत, तर 6 आहेत. लेटेस्ट कोणता आहे, तर 6वा आहे. कधी रिलीज झालं लेटेस्ट, तर 2021ला. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि लेटेस्ट 9वा फार्माकोपिया कधी रिलीज झाला, तर विद्यार्थी मित्रांनो 2022ला. ओके. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हे झालं नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया. याच्यामध्ये कशाबद्दलची माहिती दिली असते की डॉक्टरनं कोणते ड्रग प्रिस्क्राईब करायला पाहिजे, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, कोणत्या डिसीजमध्ये कोणते ड्रग चालतात वगैरे, फार्मसिस्टला गाईड म्हणून, नर्सेसला गाईड म्हणून, हेल्थ केअर प्रोफेशनलला गाईड म्हणून सगळी माहिती ड्रगबद्दल कशामध्ये दिली असते, या नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियामध्ये. ओके. एवढं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचे 2 जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यांचा लॉंग फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात किंवा थोडीफार माहिती त्याच्याबद्दल विचारू शकतात. कोणती? फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया, त्यानंतर मटेरियो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. तर बघा, फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियामध्ये अबाउट असमध्ये गेले तर तुम्हाला काय देतात की आपल्या देशामध्ये वेगवेगळे ड्रग आपण काय करतो, ॲडमिनिस्टर करतो पेशंटला. म्हणजे डॉक्टर प्रिस्क्राईब करतं, पेशंट घेतं, ॲडमिनिस्टर करतं, स्वतः घेतं. मग काही ड्रगचे जे रेअर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स किंवा ॲडवर्स ड्रग असतात, तर हे कधी कळतात आपल्याला, जेव्हा ड्रग मार्केटमध्ये आल्याच्यानंतर, जेव्हा 2-2, 4-4, 5-5 वर्षानंतर याचे साईड इफेक्ट कळतात. तर याची एक सिस्टीम असायला पाहिजे की कोणत्या ड्रगचा मार्केटमध्ये आल्याच्यानंतर कोणता साईड इफेक्ट होत आहे. तर याच्याबद्दल माहिती मिळण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक प्रोग्राम काय केला, डेव्हलप केला, ज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो काय, फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. याच्यामध्ये ॲडवर्स ड्रग रिॲक्शन काय केल्या जातात, ट्रॅक केल्या जातात किंवा रेकॉर्ड केल्या जातात सगळे. मग याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. बघा, इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही बघू शकता की फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया नेमकं काय करतं. बघा, फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया इज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज फ्लॅगशिप ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग प्रोग्राम आहे. हा काय एक ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग प्रोग्राम आहे. तो की काय करतो, कलेक्ट करतो, कोलेट्स करतो किंवा अनालाइज करतो काय, ड्रग रिलेटेड ॲडव्हर्स इव्हेंट अँड सेंड रिकमेंडेशन टू द CDSCO फॉर टेकिंग अप्रोप्रिएट रेग्युलेटरी ॲक्शन. म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ही आपल्या देशाची काय आहे, रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. म्हणजे देशामध्ये कोणताही ड्रग मॅन्युफॅक्चर, सेल करायचा असेल तर CDSCO ही लायसन्सिंग ऑथॉरिटी असते. ओके. CDSCOला लायसन्स जर दिले तर ड्रग मॅन्युफॅक्चर वगैरे करता येत असतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मग एखादा ड्रग मार्केटमध्ये आला, CDSCOने त्याला लायसन पण दिलेलं आहे, पण काही दिवसानंतर त्याचे ADR लोकांमध्ये आढळून येतात. मग हे फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया आहे. यानं समजा एखादा ॲडवर्स ड्रग इव्हेंट काय केला, ट्रॅक केला की या ड्रगला असा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आहे किंवा ॲडवर्स ड्रग इव्हेंट आहे, तर मग ते काय करतात, या CDSCOला लगेच पाठवतात की या ड्रगचा असा साईड इफेक्ट खूप लोकांमध्ये दिसत आहे. तर ते लवकर मग CDSCO लगेच काय घेतं विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याबद्दल ॲक्शन घेतं. आलं लक्षात. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन हे कोणाचं काम आहे, या फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाचं काम आहे. आणि सेम तसंच काम कोणाचं आहे, मटेरियो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. याच्यामध्ये जे मेडिकल डिव्हायसेस आहे, तर त्या मेडिकल डिव्हायसेसमुळं मार्केटमध्ये काही साईड इफेक्ट होत आहेत का, किंवा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स किंवा ॲडवर्स ड्रग इव्हेंट काही होत आहे का, हे ट्रॅक करणं, त्याचं रेकॉर्ड ठेवणं, कलेक्ट करणं आणि CDSCOला कळवणं हे कोणाचं काम असतं, या मटेरियो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाचं, MVPIचं. जसं फार्माको व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया आहे म्हणजे हे ड्रगच्या रिलेटेड आहे, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन ट्रॅक करणं, कलेक्ट करणं, त्याची इन्फॉर्मेशन आणि CDSCOला पाठवणं. तसंच मटेरियो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणजेच मेडिकल डिव्हायसेसच्या मुळं काही ॲडवर्स इव्हेंट होत आहेत का पब्लिकमध्ये, ते ट्रॅक करणं, कलेक्ट करणं, त्याची इन्फॉर्मेशन आणि कोणाला प्रोव्हाइड करणं, CDSCOला लगेच गाईड करणं की असं असं होत आहे अशा मेडिकल डिव्हाइसमुळं. मग ती लगेच CDSCO काय करेल, त्याच्याबद्दल लगेच काही ना काही कार्यवाही करेल. ओके.
एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बघा हे महत्त्वाचा एक पॉईंट आहे या फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाबद्दल. काय? द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिकास्टेड PVPI ऑन 15 एप्रिल 2011 अँड शिफ्टेड द नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर फ्रॉम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स न्यू दिल्ली टू IPC गाझियाबाद अँड कंटिन्यू. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 15 एप्रिल 2011पर्यंत हे जे फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया होतं, तर ते अगोदर काय होतं समजा, फॉर एक्झाम्पल नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर होतं. कुठे? तर हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे एम्स न्यू दिल्ली इथे हे नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर म्हणून काम करत होतं. नंतर 15 एप्रिल 2011ला जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं आहे त्याचं नामकरण केलं किंवा त्याला फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणून काम दिलं आणि ते नंतर कुठे लोकेटेड झालं, तर या IPC गाझियाबादला, म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशन गाझियाबादला ते गेलं. मग तुम्हाला हे असे विचारू शकतात की अगोदर ते कुठे होतं, तर ते होतं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲज अ काय म्हणून, तर नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर म्हणून होतं इथं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये न्यू दिल्लीमध्ये. नंतर मग 15 एप्रिल 2011ला ते फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणून कुठे गेलं, तर इंडियन फार्माकोपिया कमिशनकडे गेलं गाझियाबादला. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हेच मी तुम्हाला सांगितलं की मटेरिओ व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया हे सुद्धा मेडिकल डिव्हाइसेसचे रिलेटेड आहे. सेम तसंच ते काय करतं, जे आणि हे कधी गेलं तिकडं बघा, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अप्रूव्ह द कमेन्समेंट ऑफ द मटेरिओ व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया म्हणजे MEPI ऑन 6 जुलै 2015 टू मॉनिटर द सेफ्टी ऑफ मेडिकल डिव्हाइसेस इन द कंट्री. म्हणजेच विद्यार्थ्यांना मग तुम्हाला विचारतील की हे मटेरिओ व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया जे आहे, तर हे कधी अप्रूव्ह केला गेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून, तर 6 जुलै 2015ला. कधी? 6 जुलै 2015ला. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर इंडियन फार्माकोपिया कमिशन फंक्शन ॲज द नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर सिन्स 2018. ओके, ठीक आहे. पण तुम्हाला आता लॉंग फॉर्म कळाले, हे महत्त्वाचे. इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या इंडियन फार्माकोपियावर, नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियावर, त्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया आणि मटेरिओ व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाबद्दल काय करू शकतात, विचारू शकतात. तर इथं डिटेलमध्ये आपला व्हिडिओ झालेला आहे. याच्यावर तुम्हाला लाईव्ह लेक्चरसुद्धा होईल, त्याच्यामध्ये MCQ डिस्कस करण्यात येतील. आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र.